मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे इकडे समर्थ रामदास स्वामींनी जो दासबोध ग्रंथ लिहिला त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे ऋतिक आहे, संकेत आहे, स्नेहल आहे, थांब इकडे मुलं पण आहे। आम्ही आलो इकडे फिरायला। चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा। चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता आम्ही आता इकडे शिवतगडला आलेलो आहे। इकडे ऋतिक आहे, संगीत आहे आणि प्रियंका आहे माझी बहीण। आम्ही चौघजण आलो इकडे। आम्ही इकडे घले आहे इकडे आणि तो वॉटरफॉल धबधबा आहे इकडे आणि इकडे आपली सह्याद्रीच्या पर्वतरांगा बहुशेत एक ते मस्त एकदम वातावरण। चला तर आपण जाऊया आता घले इकडे। चल, बघू शकता उंच असं डोंगर आहे वरती आणि इकडे घले इकडे आणि तिकडे वॉटरफॉल आहे, धबधबा आणि इकडे असे उंच उंच डोंगर आहेत मस्त। बघू शकता इकडे आपले पूर्वज चले आपण आता गली इकडे जाऊया। हा वॉटरफॉलचा इकडे येत असेल ना पाणी? वय बघ इकडे गली समोर। चला आपण जाऊया। इकडे पार्किंग आहे, इकडे हॉटेल वगैरे आहे तिकडे नाश्ता वगैरे खायचा असेल तर। हा बाबा कसं बसलं बघ, हा बाबा भारी बसले, पोच भारी आहे तिकडे। इकडे हॉटेल वगैरे आहेत, काय नाश्ता वगैरे खायचा असेल तर। आणि इकडे समोर घले आहे। हे प्रवेशद्वार आहे, एंट्री गेट। चला आपण जाऊया। श्री समर्थ रामदास स्वामी हा दासबोध ग्रंथ इथं लिहिला। हा इकडे वॉटरफॉल आहे, मस्त पडतो बघा। इकडे छोटा ओढा त्याचा मस्त वाटतो पावसाळ्यामध्ये एकदम मस्त बघायला मस्त वाटतं एकदम। अजून भरपूर पाणी आहे, आता ऑक्टोबर महिना चालू आहे आणि इकडे पायऱ्या आहेत। चला तर मग आतमध्ये जाऊया पायऱ्या चढून। इकडे बघा रे, शंभू पळू नको। इथून एंट्री गेट आहे। पडतात इकडे, इथे आतमध्ये हे चप्पल स्टँड आहे इकडे। आपण इकडे चप्पल स्टँड आहे, चप्पल करूया आपण। चला आता आपण घलेकडे जाऊया, आतमध्ये एंट्री करूया। चला इकडे एंट्री आहे।
इकडे समर्थ रामासांची जो ग्रंथ लिहिला ते घले इकडे आहे. तिथे बसून त्याने हा दासबोध ग्रंथ लिहिला आहे. आता आपण तिकडे जाऊ घल्या इकडे. इकडे जाळी लावलेली आता. मस्त वातावरण आहे इकडे आता. बघा इकडे शकता इकडे वॉटरफॉल मस्त. इकडे वॉटरफॉल आहे छान. हां सगळे तर हा आहे शिवतरगडचा अमृत धबधबा. आता पाऊस गेल्यानंतर लगभग एक महिना झालेला पाऊस गेलेला, तरी अजूनही पाणी तसंच आहे. मागे आम्ही आलो होतो पावसाळ्यामध्ये, तेव्हाही असंच पाणी होतं आणि अजून आता पण असंच आहे. अजून सुकला नाही, एवढा ऊन पडून सुद्धा पाणी तसंच आहे. बाकीचे धबधबे सगळे सुकलेले आहेत, तरी अजून ह्याचं रोडोरूप तसंच आहे. चला आता आपण घराकडे जाऊया आतमध्ये. श्री समर्थ रामदास स्वामींनी जो ग्रंथ लिहिला दासबोध तो याच ठिकाणी. चला आपण तिकडे जाऊया आतमध्ये. बंद कर बघू शकता आपण इथे गेले रामदास स्वामींनी बघू शकतो मस्त गलाई समर्थ रामदास स्वामी जो ग्रंथ लिहिला होतो ते बसून बघू शकता इकडे. हाँ आलो रामदासांनी ग्रंथ लिहिलं ते इथेच लिहिला. आपले समर्थ रामदास स्वामी. अशी प्रसिद्ध अशी गुहा घलाई. इकडे दुखी संकेतनी स्नेहला इकडे प्रियंका बघू शकता. पण इकडे घलाई ते असे मोठे आहे आतमध्ये. इथेच स्वामींनी आपला दासबोध ग्रंथ पूर्ण केला लिहून. अशी ही त्यांच्या पदपाशांनी पाहून झाले. इसवी सन 1915 मध्ये शोधून काढली. श्री शंकर श्रीकृष्ण झुले यांनी शोधून काढली 1915 मध्ये. भरलीस बाय भरलीस. आणि हा इकडे मस्त असा वॉटरफॉल धबधबा आहे इकडे. मस्त छान असा पडतो एकदम मस्त. आणि हा छानसा निसर्गाच्या कुशीत असलेली शिवसागर मस्त वाटतं एकदम. इकडे इथून एंट्री गेट आहे आतमध्ये येण्याचा. आणि इकडे घडे ट्रेन आहे.
आपल्या स्वामींनी ग्रंथ दिला तो इथेच दिला. मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. हाय कर. मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. चला.